पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। महाराष्ट्रात बुधवारी 26 ऑगस्ट रोजी पावसाचा जोर काही भागात वाढण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने राज्यातील 4 जिल्हे आणि घाटमाथ्यांच्या भागासाठी येलो अलर्ट जारी केलाय। जळगाव, नाशिक आणि पुणे जिल्ह्यासह नाशिक आणि पुण्याच्या घाटमाथ्यावर पावसाची शक्यता असून पुण्याच्या घाटमाथ्यावर तुलनेने अधिक पाऊस होण्याचा अंदाज आहे। उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर जळगाव जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे। त्यामुळे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातही पावसाचा अंदाज असून नाशिकच्या घाटमाथ्यावरील भागात पावसाचा जोर वाढू शकतो। नागरिकांनी घाट परिसरातून प्रवास करताना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। पुणे जिल्ह्यातील घाटमाथा पावसाच्या दृष्टीने अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने या भागासाठी येलो अलर्ट जारी केला असून काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। घाटमाथ्यावर पावसामुळे दृश्यमानता कमी होणे, रस्त्यावर पाणी साचणे किंवा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने वाहन चालकांनी काळजी घेणे आवश्यक आहे। मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये कोणताही स्वतंत्र येलो अलर्ट किंवा त्यापेक्षा मोठा अलर्ट देण्यात आलेला नाही। मात्र राज्यातील उर्वरित जिल्ह्याप्रमाणेच मराठवाड्यात काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची स्थिती लक्षात घेऊन शेतीची कामे नियोजनबद्ध पद्धतीने करण्याची गरज आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची शक्यता कायम आहे। विशेषतः घाट परिसरात ढगांची दाटी आणि पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी पडू शकतात। मात्र सर्वच भागात मुसळधार पाऊस होईल असे नसून स्थानिक परिस्थितीनुसार पावसाच्या तीव्रतेत बदल होऊ शकतो। दरम्यान विदर्भातील भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या 9 जिल्ह्यात 26 ऑगस्ट रोजी कोणताही हवामान अलर्ट देण्यात आलेला नाही। या भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज आहे। उर्वरित राज्यात मात्र हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी स्थानिक हवामानाचा अंदाज पाहूनच बाहेर पडावे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।